नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेतकरी संतोष या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 9 वाजलेले आहेत आणि आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे. तर चला आपण आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करूया. तर जाता जाता रस्त्यात बघितलं की आमची करडं खाणं कमी आणि सांडवणं भरपूर चाललेलं आहे. त्यांच्याही आराम करायचं चाललेलं आहे आणि ही आमची गौरी माझ्याकडे बघते की मी तिला सोडून चाललो आहे कुठे. तर पुढे आल्यानंतर बघितलं आंबे आहेत का व्यवस्थित, कारण रोज वाऱ्यामुळे एक ना एक आंबा तरी मला पडलेला भेटतो. तर बघितलं तर एक आंबा शेवटी भेटलाच, तो खिशात टाकला. पुढे गेल्यानंतर पेरूच्या झाडाखाली पेरू पडलेला दिसला, तो सुद्धा खिशात टाकला. आणि आज आहे शिकार शिंगणापूरची यात्रा, जे आमच्या घरापासून जवळजवळ एक 7 किलोमीटरवरती हा डोंगर आहे. तर तुम्ही बघू शकता, हा जो डोंगर दिसतो हा शिखर शिंगणापूरचा आहे. त्याची यात्रा आहे आज. तर आपल्या कामामुळे काय तिकडे जाणं जमलं नाही, तर इथूनच आपण नमस्कार करूया. बोला हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि अशाच प्रकारे पुढच्या कामाला सुरुवात केली. मोटर चालू केलेली आहे. तर ह्याच्यासोबत सोलरसुद्धा चालू करूया, म्हणजे पाण्याचं प्रेशर राहील आणि पटापट भिजणं होईल. तर सोलरसुद्धा चालू केली. हा सोलरचा वॉल ओपन केला आणि त्याच्यासोबत ठिबकची पाईप पण जोडलेली आहे. जिथं आम्ही सोलरच्या खाली भाजी वगैरे केली आहे, त्या भाजीला आम्ही ठिबकच्या पाईपाने पाणी सोडतो, म्हणजे तेवढेच आपल्या घरी खाण्यासाठी भाजी वगैरे होऊन जाते. तर अशा प्रकारे सोलर चालू केल्यानंतर पुढे हा बघा, हा आमचा भुईमुग आहे. भुईमुगाचे एक दहा वाफे केलेले आहेत. वर्षभरासाठी आम्हाला खाणं होऊन जातं शेंगदाणे. तर येऊन बघितलं तर लाईट गेली होती. पुन्हा एकदा मोटर चालू केली आणि आता जाऊया घरी. आज यात्रा असल्यामुळे आज उपवास आहे घरात सगळ्यांचा. माझा सहसा नसतो, पण माझ्यासाठी वेगळं काय करायला नको म्हणून मी पण सांगितलं की माझ्यासाठी पण उपवासाचंच बनवा, दुसरं काय बनवू नका. तर मी पेरू जो आणला होता तो पेरू आज ह्यांना टाकूया. पेरू क्रश करून कोंबड्यांना टाकला की किती आवडीने खातात तुम्ही बघू शकता. आता कोंबड्या येतील आणि खातील, तुम्ही बघू शकता. पेरू पपई असं काय आम्हाला भेटलं की आम्ही टाकतो. तर हे कोंबड्यांचं पेटपूजेचं प्रोग्राम झालेलं आहे. आता आपला टाईम आलेला आहे. तर बघूया घरात काय बनवलेलं आहे. तर खारे शेंगदाणे बनवलेले आहेत घरच्या घरी, आणि हे माझी फेवरेट मोठ्या आंब्याचं. तर आणि परत घरी आल्यानं इथं बेडवरती सोफ्यावरती बघितलं, ही आमची मनीमेव बसलेली आहे. बघू शकता, तिचा मूड नाही आहे खेळायचा. तिला मी त्रास देतो आहे, पण तरी पण तिचा मूड नाही आहे. मग वैतागून ती बोलली, तुम्ही तुमचं काम करा, मला आराम करू द्या. आणि मी माझी खिचडी आता खातो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.